ढाबा स्टाईल पालक पनीरसाठी मी इथे एक लहान जोडी पालक अशा प्रकारे ब्लँच करून घेतलेला आहे. त्याचं पाणी मी इथे काढलेलं आहे. आपल्याला पुन्हा ते ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे. तसंच इथे एक कांदा, एक टोमॅटो, 3-4 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे काजू आणि एक छोटंसं गाजर हे असं मी परतून घेतलेलं आहे तेलातून. आणि त्याच तेलामध्ये इथे आता आपण पनीर पण जरा सॉटे करून घेत आहोत. अगदी 2 चमचे तेलामध्ये ह्या गोष्टी परतून निघालेल्या आहेत. 2 लहान कांदे घेतले आहेत आणि 1 टोमॅटो, म्हणजे एक मोठा साईजचा कांदा किंवा 2 लहान टोमॅटो घेऊ शकता. आणि हे असं अगदी 5 मिनटं जरासं मीठ घालून परतून घ्यायचं आहे. त्या तेलामध्ये आता हे पनीरचे तुकडे पण मी तेलातून काढते आहे. अगदी 2 मिनटं आपल्याला जस्ट कलर थोडासा चेंज होईपर्यंतच मी परतून घेतले. त्याच्या आधी हे पनीर उकळून काढलं होतं मी 5 मिनटं नरम होण्यासाठी आणि हे अशा प्रकारे परतून काढले आहे. आता प्रथम मी हे वाटून घेते मिक्सर. अशा प्रकारे मी हे इथे काढून घेतलेलं आहे वाटण्यासाठी. पनीरचे पीसेस पण आपण असे काढून घेऊ तळलेले. ही आपली पेस्ट झालेली होती कांदा टोमॅटोची. आणि आता इथे ब्लँच पालक आपल्याला त्याच्यातून काढायचा आहे. अशा प्रकारे मस्त रंग आलेला आहे पालकचा. की जास्ती उकळायचंच नाही आहे. अगदी 2 ते 3 मिनटं आपण असं ब्लँच करू शकतो टेंडर होईपर्यंत. आणि मुद्दामून मी लोखंडी कढई वापरत आहे कारण की कंप्लीट आयर्नचं ॲब्सॉर्प्शन व्हावं म्हणून. तर तेल ह्याच्यात आहेच 1 टेबलस्पून असं. 2 टेबलस्पूनच तेल मी घेतलं होतं. आता अजून थोडंसं तेल मी ह्याच्यात घालते. कमी तेलामध्ये खूप छान होते ही भाजी. मी प्रथम तमालपत्र घालते आहे, थोडे जिरे घालते आहे, थोडी आलं लसूण पेस्ट घातली आहे इथे. आणि इथे आपल्याला हा सगळा मसाला जो आहे तो परत एकदा ह्याच्यातच मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या होत्या. आवडत असल्यास तुम्ही पुन्हा लाल तिखट घालू शकता किंवा ग्रीन ठेवायची असेल तर मग मी हिरवी मिरची पेस्टच घालणार आहे. अर्धा चमचा ग्रीन चिली पेस्ट घालते मी. हळद घातली थोडी आणि थोडंसं हिंग. ऑलरेडी हे तेलात परतलं असल्यामुळे आता पटकन ह्याला तेल लावतं आणि पाणी न घालता हे सगळं वाटलेलं आहे. त्यामुळे लगेचच तेल सुटायला लागतं छानपैकी. तर ह्याच्यातच आपण ही प्युरी घालूया. तसेच हे पनीरचे क्यूब्स जे तळले होते ते. पालक पण ब्लँच केलेला असल्यामुळे शिजलेला आहे छानपैकी. कांदा टोमॅटो देखील आपण परतूनच घेतले होते त्यामुळे सगळंच अर्ध पाऊण शिजलेलं आहे. त्यामुळे आता अगदी 5 मिनटं उकळी घातली तरी हे छान होऊ शकतं. आता मसाला सगळा लागावा. मसाल्यात थोडं मीठ घातलं होतं मी. अजून 1 चमचा मीठ इथे घालते मी. तर इथे हे मीठ घातलंय आणि मस्त ढाबा स्टाईल पालक पनीर आपलं तयार होते. आता मी यातलं अर्धं पाणी ह्याच्यात घालते आहे आणि थोडं मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला हे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ग्रेव्ही छान तयार होते याची. आता हे सगळे मसाल्याची टेस्ट एकत्रित येण्यासाठी मी हे थोडंसं पाणी जे होतं ह्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन कुठलंही पीठ तुम्ही लावू शकता आणि ती ग्रेव्ही याच्यात घालायची जेणेकरून हे सगळं एकसारखं आळून येतं. अशा प्रकारे हे बेसन किंवा 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून आपण याच्यात घातलं की ही थोडीसं घट्ट व्हायलाही मदत होते आणि सगळ्या मसाल्यांची चढायला लागते. आता अजून तुम्हाला झणझणीत हवं असेल तर तुम्ही या स्टेजला 1 चमचा कांदा लसूण मसाला घालू शकता किंवा गरम मसाला घालू शकता. तर मी दोन्ही थोडे थोडे घालणार आहे आणि 5 मिनिटात आपण हे बंद करायचं आहे. मी इथे आता हा साधा आपला गरम मसाला घालते आहे आणि आवडत असल्यास बटर किंवा क्रीम तुम्हाला आवडत असेल तर आपली विजलेली जी साय असते ती देखील तुम्ही घालू शकता. पण ह्याच्यात पनीर आहे ऑलरेडी तर मी अगदी 1 चमचा फक्त बटरवरनं घालणार आहे आणि हे असं क्रीमी मुलायम पालक पनीर असं झटपट रेसिपीने तयार आहे. अजून टँगी बनवण्यासाठी मी ह्याच्यात
1 ते 2 चमचे कोकम आगळ घालते आहे. किती सुंदर कलर आलेला आहे ग्रेव्हीलाही. 5 मिनिटातच उकळी आली आहे आणि ग्रेव्ही पण आता थिक झाली आहे. राईस बरोबर पण लागणार असल्यामुळे मी थोडीशी पातळच केली आहे. तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकता. आता मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते आणि मग आपण ह्याच्यात बटर घालूया. हे मस्त पालक पनीर तयार आहे आणि आता ह्याच्यावरती आपण बटर घालणार आहोत, जेणेकरून अजून त्याची टेस्ट एनहान्स होईल. तर असं हे पालक पनीर रेडी आहे राईस बरोबर, चपाती बरोबर, भाकरी कशाबरोबरही खाण्यासाठी. तर असं हे थिक झालेलं आहे आता थोड्या वेळातच. आणि आता आपण हे पोळीसोबत सर्व करूया. कढीपत्त्याची चटणी. अशा प्रकारे आपण मस्त पालक पनीर एन्जॉय करू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग. नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने झटपट क्विक पालक पनीर. थँक्स फॉर वॉचिंग.